मित्रांनो, तुमचंही स्वप्न लाल दिव्याच्या गाडीतून फिरण्याचं असेल, तुम्हालाही जर तहसीलदार व्हायचं असेल, व्हिडिओ महत्वाचा आहे, आता सेव्ह करून घ्या। तहसीलदार ही पोस्ट एमपीएससी मार्फत भरली जाते। ही एक क्लास 1 दर्जाची पोस्ट आहे। यासाठी तुम्हाला 80,000 ते 90,000 दरम्यान पगार दिला जातो आणि तुम्हाला इतर भत्ते आणि इतर सुविधा वेगळ्या असतात। तसेच यासाठी शैक्षणिक पात्रता लागते, कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पास, आणि याची वयोमर्यादा असेल 21 वर्ष ते 42 वर्ष। कॅटेगरीनुसार ती वेगवेगळी राहते। तहसीलदार होण्यासाठी तुम्हाला एमपीएससीची राज्य सेवा ही परीक्षा द्यावी लागते। त्यासाठी एकूण 3 टप्पे असतात, ते व्यवस्थित समजून घेऊ। पहिला टप्पा असतो म्हणजे पूर्व परीक्षा। पूर्व परीक्षा ही 400 मार्काची असते। त्यानंतर दुसरा टप्पा असतो मुख्य परीक्षा। मुख्य परीक्षा ही 800 मार्काची असते। या भरतीसाठी तिसरा टप्पा असतो ती म्हणजे मुलाखत। मुलाखत ही 100 मार्काची होते। मुलाखत पूर्ण झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं। सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला पुण्यामध्ये यशदा या ऑर्गनायझेशन मार्फत 3 महिने ट्रेनिंग दिलं जातं। तुमचं 3 महिने ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून काम करावं लागतं। त्यानंतर मग तुम्हाला तुमचं तहसीलदार हे पद मिळून जातं। तुम्हाला या भरतीच्या अभ्यासक्रमाची पीडीएफ हवी असेल तर मला कमेंट मध्ये सांगा, आणि याची अधिक सविस्तर माहिती मी आपल्या फॉर्म वाला या वेबसाईटवर दिली आहे। त्याची डायरेक्ट लिंक तुम्हाला आपल्या ब्रॉडकास्ट चॅनलला मिळेल। आणि तुम्ही जर पेजला नवीन असाल तर राज्यातील होणाऱ्या भरतीच्या सगळ्यात आधी अपडेटसाठी फॉलो करा। जय महाराष्ट्र।